छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन। आजचा हा जो मोर्चा आहे हा माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आमचे नेते संजयजी राऊत, बाळासाहेब नांदगावकर, अभ्यंकरजी, संदीपजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली हा आज मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून आपण तमाम सर्व दोन्ही सेनेचे कार्यकर्त्यांच्या मुळे खूप हा मोठा मोर्चा आज या ठिकाणी होतोय। तर हा नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये मोर्चा का काढला, मला एवढंच सांगायचं आहे की हे नाशिक 9 वर्षापूर्वी आताचे मुख्यमंत्री, तेव्हा पण मुख्यमंत्री होते तेव्हा मी भाजपमध्येच होतो, त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं होतं। परवा पण येऊन गेले, सांगितलं नाशिकवर माझं फार प्रेम आहे। अहो साहेब, इकडे खड्डे पडले, प्यायला पाणी मिळत नाही, हनी ट्रॅपचा प्रश्न तुम्ही मिटून टाकला, दररोज खून होत आहेत, ड्रग्ज विकला जाते टपऱ्यांवर आणि आपले गिरीश भाऊ येतात आणि सांगतात मी 2 दिवसात खड्डे बुजवणार आहे। किती वाईट परिस्थिती आहे, पालकमंत्र्याला खड्डे बुजवावे लागतात आणि गिरीश भाऊला संकट मोचक काम म्हणतात, मला अजून समजत नाही। अहो तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार होते, शेतकऱ्यांना तुम्ही विमा पॉलिसी देणार होते, 1 वर्षापूर्वी शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देणार होते, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला हमीभाव देणार होते। या महाराष्ट्रातले 90,000 कोटी ज्या ठेकेदारांचे तुम्ही थांबवले ते ठेकेदार आत्महत्या करतायत। 2 महिन्यापासून आदिवासी बांधव बिराड मोर्चा इथं उपोषणाला बसला। माननीय साहेबांनी सांगून नांदगावकर साहेबांनी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांजवळ मीटिंग घेतली, अजून त्यांना न्याय मिळत नाही। या नाशिकची परिस्थिती काय, दररोज एक खून होतोय, पाणी प्यायला मिळत नाही, अनेक प्रश्न या ठिकाणी असताना काल सुद्धा कोणतो केशव उपाध्याय आला, तो बिचारा खरा रोजानी आहे, रोजानीच बोलतो, किती बोलायचं त्याला त्याचे पैसे दिले जातात, मग तो इडवून बोलतो। काल म्हणे 2 भाऊ काय, 3रा आला तरी चालेल, उपाध्याय बघायला येई गर्दी बघ, नाही तर एवढा मोर्चा तुम्ही काढून दाखवा भारतीय जनता पार्टीने। अरे तुमच्या बरोबर कोणीच नाहीये, अख्खा महाराष्ट्र आमच्या 2 ठाकरे ब्रँड एकत्र आल्यामुळे तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे, तुम्ही घाबरले आहात। तुम्हीच एकट्याने फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, अजित दादा, भ्रष्टाचार मुक्त देश, भयमुक्त देश तुम्हाला करायचा होता, कसा काय भ्रष्टाचार मुक्त देश होईल? अजित दादा 70,000 कोटीचा घोटाळा केला, फडणवीस साहेब म्हणले चक्की पिसिंग, त्यांना उपमुख्यमंत्री। अशोक चव्हाण आदर्श घोटाळा, ते खासदार, छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलला, ते मंत्री। आणि दररोज जातीपातीचं राजकारण, मराठा आणि ओबीसींचं भांडण, कुठं धनगरांचं आणि आदिवासींचं भांडण, दररोज भांडण। एकही जातीत जात नाही, माणसात माणूस नाही, भावात भाऊ नाही, चुलत्यात पुतण्या नाही आणि पुतण्यात चुलत्या नाही, अशी परिस्थिती फडणवीस साहेब तुम्ही या महाराष्ट्राची दिलेली आहे। आता मी त्या दिवशी तर बघितलं, छत्रपतींजवळ असे पाया पडताना दाखवले, साहेब त्यांनी मत नाही मिळणार, त्याला रक्तात छत्रपती पाहिजे, तुमच्या रक्तात नाही येतो, तुम्ही किती पाया पडा। आता मत फक्त राजसाहेब उद्धव साहेब या 2 भावांना तर महाराष्ट्र देणार, संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण मराठी माणूस 2 भावांवर राहणार आहे। हा मोर्चा बघून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर नाशिक